घरातले इतर एक्स्ट्राची कामं करायला बसलं तर इतर कामं आपण विसरून जातो. त्याच निमित्ताने आज मी इतर कामं आवरायला बसले आणि दूध हे तापवायला विसरले आणि उशीर झाल्यामुळे काय झालं, दूध हे फाटलं. तर त्या फाटलेल्या दुधापासून काय केलं पाहिजे हे मी विचार करत असताना अचानक डोक्यात विचार आला. तर आज आपण नासलेल्या दुधापासून म्हणजे फाटलेल्या दुधापासून अगदी परफेक्ट जाळीदार रसलसीत असे रसगुल्ले कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे मी फाटलेलं दूध घेतले, जरा तापवायला ठेवलं आणि लगेचच ते दूध हे अशा पद्धतीचं झालं. त्यानंतर काय केलं, त्याला कंटिन्यू करायचं. म्हणजे खराब झालेलं दूध पुन्हा आपण थोडं गरम करून घ्यायचं. छान दूध हे व्यवस्थित गरम झालं का त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडं थोडं व्हिनेगर टाकत आपल्याला व्यवस्थित मिक्स करत जायचे. जर आपल्याकडे व्हिनेगर नसेल तर तिथे आपण निंबूचा रस वापरला तरी काही हरकत नाही. फक्त निंबूचा रस वापरताना एक काळजी घ्या, अगदी जास्ती देखील आपल्याला घालायचा नाही. अगदी थोडं थोडं निंबूचा रस घालत ह्या पद्धतीने मंद आचेवरती ह्या दुधाला आपल्याला पुन्हा गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही पनीर असतं, जो काही दुधाचा आपला भाग असतो आणि पाणी हे वेगळं होईपर्यंत आपल्याला हे दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तर पहिलं जे दूध होतं अगदी घट्ट आपल्याला दिसत होतं आणि जे काही आता दूध हे आपलं पाणी आणि जे काही दुधातला भाग असतो ते वेगळं झालं आहे. म्हणजे जो काही पनीर असतं ते वेगळं झालं आहे. अशा पद्धतीने होईपर्यंत आपल्याला हे दूध पुन्हा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. दूध हे व्यवस्थित गरम झालं आहे, पूर्णपणे आपल्याला पाणी हे वेगळं झालेलं दिसते. गॅस हा बंद करायचा. गॅस हा बंद झाल्यानंतर काय करायचं, एक अर्धा मिनिटभर त्याला गार करून घ्यायचं. लय साईडला एक खाली असं पातेलं घ्या आणि त्यावरती चाळण ठेवा. चाळणावरती लगेच एक स्वच्छ असं कॉटनचं कापड घ्या आणि त्या कापडमध्ये लगेच आपलं जे खराब फाटलेलं दूध आहे ते आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं हे आता पनीर हे तयार झालं आहे. पनीर हे तयार झालं आहे. त्यानंतर काय करायचं, यावरती पुन्हा आणखी 1 ते 2 ग्लास गार पाणी घ्या आणि गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. यामुळे काय होणार आहे, जर आपण निंबूचा रस घातलेला असेल किंवा व्हिनेगर घातलेलं असेल, याचा जो काही आंबटपणा असतो तो पूर्णपणे आपल्याला स्वच्छ धुवून हे पनीर तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या पनीरचा वास येणार नाही आणि जे आपले रसगुल्ले असतील ते अगदी चविष्ट परफेक्ट मार्केट स्टाईल ते तयार होईल. जेवढं शक्य आहे आपल्याला या रुमालातलं ह्या पद्धतीने पिळून आपल्याला ह्या पनीरमधनं पाणी हे काढून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, याला व्यवस्थित गाठ बांधायची रुमालाला आणि त्यानंतर यावरती एक अर्धं वजन आपल्याला ठेवून द्यायचं आहे. फक्त 5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे, जास्ती वेळ नाही. याच्यातलं जास्ती देखील आपल्याला पाणी हे काढून घ्यायचं नाही. हलकासा आपल्याला ओलसरपणा राहू द्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, इथं 5 मिनटं आपल्याला याचं पाणी हे निथळत ठेवायचं आहे. तर 5 मिनिटपर्यंत आपलं तिकडं पाणी हे निथळतं आहे. तर या जे रसगुल्ले आपण बनवतो त्याला शिजवण्यासाठी साखरेचा पाक लागतो, सिरप लागतं, ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. 5 मिनिट तिकडे होईपर्यंत इकडे आपलं सिरप देखील तयार होईल. तर इथे मी 7 ते 8 रसगुल्ल्यांसाठी एक छोटी वाटी साखर घेतली आणि 3 ग्लास पाणी आपल्याला यामध्ये घालून आता छान याचं सिरप पाक तयार करून घ्यायचं आहे. पाणी हे म्हणजे सिरप जास्ती झालेलं चालेल, पण सिरप हे कमी होऊ देऊ नका. कमी याच्यामध्ये जर तुम्ही रसगुल्ले शिजून घ्याल तर त्यामुळे काय होतं, जे आपले रसगुल्ले असतात ते पाण्यामध्ये विरघळण्याची शक्यता असते. म्हणून एक काळजी घ्या, अगदी मोकळ्या पाण्यामध्ये आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, फक्त आपल्याला याचं पाणी तयार करून घ्यायचं आहे, अगदी जास्ती वेळ करून घ्यायचं नाही. तर तिकडे आपण व्यवस्थित मिक्स करून त्याचं पाणी तयार करून घेतले. ते थोडं पाण्याला उकळी येऊ द्यायची. तिकडे पाण्याला उकळी येते तोवर इकडे आपले 5 मिनटं झाले. त्यानंतर काय करायचं, 5 मिनटानंतर 5 मिनटापेक्षा जर तुमचं ओलसर म्हणजे पनीर हे ओलसर वाटत असेल ना, त्यावेळेस थोड्या वेळ आणखी आपण राहू दिला तरी काही हरकत नाही. तर तिकडे पाणी उकळतं आहे तोवर आपल्याला ह्या पनीरपासून लगेचच आपण छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर पाणीला उकळी येईपर्यंत इकडे छोटे छोटे गोळे बनवण्यासाठी काय करायचे, आपल्याला पुढची प्रोसेस, हे पनीर यामध्ये एका पसरट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं कोरडं आपल्याला हे पनीर तयार करून घ्यायचे. अगदी जास्ती देखील आपल्याला कोरडं करून घ्यायचं नाही. त्यामुळे काय होतं, जे गोळे आपण बनवतो ना त्याला तळे जातात आणि त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात नाही. तर तळ हाताच्या सहाय्याने छान आपल्याला आता हे पनीर एकसारखं छान फेटत अगदी मुलायम असं आपल्याला हे पनीर तयार करून घ्यायचं आहे. जेवढी ही प्रोसेस परफेक्ट होईल ना तेवढे छान आपले रसगुल्ले हे तयार होतात. तळ हाताला जसे आपण भाकरचं पीठ मळून घेतो अगदी तसंच आपल्याला छान ह्या पद्धतीने
अगदी मऊ पीठ होईपर्यंत याला मळून घ्यायचे. अगदी थोडंसं सैलसर होतं चालतं. यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर नाहीतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं पीठ वगैरे यामध्ये मिक्स करून घ्यायची गरज आपल्याला भासत नाही. तर आता आपल्याला रसगुल्ल्याचा आकार लहान मोठे कसे हवे त्यानुसार आपल्याला याची एकसारखे अशा पद्धतीने छान गोळे हे तयार करून घ्यायची. ही प्रोसेस अगदी महत्त्वाची. जेवढी परफेक्ट ही प्रोसेस होईल तेवढे छान आपले रसगुल्ले हे तयार होतात. तर आपले हे बरोबर 9 गोळे हे तयार झाले. दिसायला एवढंसं दिसत होतं आणि गाईच्या दुधाचे आपण रसगुल्ले हे बनवतोय. तर इकडे छान गोळे तयार झाले. इकडे आपल्या पाण्याला उकळीही आली. अशा पद्धतीचं पाणी आपल्याला उकळलं पाहिजे. आता मी काय करते, हे पातेले जे आहे ते थोडंसं मला असं छोटं वाटतंय, म्हणजे रसगुल्ले शिजताना एकमेकांना चिपकतील याची मला भीती वाटते. म्हणून ह्या पद्धतीचं पसरट मी भांडं घेतलं आहे. त्यामध्ये जो आपण पाक तयार करून घेतलेला तो यामध्ये मी काढून घेतला आहे. त्यानंतर पाण्याला छान उकळी आली आणि त्यानंतर काय करायचं, एक थोड्या वेळ सोडून बघा. त्यानंतर दुसरा हा टाका, जेणेकरून आपले सर्व रसगुल्ले हे खराब होणार नाही. तर अशाच पद्धतीने आता हे संपूर्ण हे जे आपण पनीरचे गोळे तयार करून घेतलेले ते यामध्ये टाकून घेतले. टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटभर फुल आचेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर 10 मिनटं आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला यांना शिजवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मंद आचेवरती मी आता हे 15 मिनटं शिजवून घेते. तोवर आपण पुन्हा आणखी दुसरं आपल्याला गोड थोडंसं जास्तीचं सिरप तयार करून घ्यायचे. रात्रभर आपल्याला हे रसगुल्ले पुन्हा आपण भिजत ठेवतो त्यासाठी. तर त्यासाठी काय केलं, इथे पुन्हा आणखी ते पातेलं घेतले. पातेल्यामध्ये फक्त आपल्याला आता 1 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं. 1 ग्लासमध्ये पाऊण वाटी साखर आपल्याला टाकून घ्यायची. साखरेचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार करून घेऊ शकतो. जर तुम्हाला पाक जे सिरप असतं कमी गोड लागत असतं खात असाल तर थोडं कमी घातलं तरी काही हरकत नाही साखर. तर अशा पद्धतीने मी पुन्हा जो दुसरा पाक लागणार आहे आपल्याला तयार करून घ्यायचा. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. जसं आपण गुलाबजामुनसाठी पाक तयार करतो अगदीच तसाच याचा पाक देखील तयार करून. फ्लेवरसाठी इथे मी वेलची पावडर घातली. तुम्ही वेलची पावडरच्या जागेवरती घेवडा आपल्या आवडीनुसार फ्लेवर आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. तर वेलची पावडर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मंद आचेवरती याला आपल्याला 3 ते 4 मिनटं उकळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं उकळून झाल्यानंतर गॅस हा लगेच बंद करायचा. तर तिकडे आपला सिरप देखील तयार झालं आहे आणि इकडे आपले रसगुल्ले जे होते शिजवायला टाकलेले ते देखील तयार झाले. तर जो आधीचा गोळा आहे तो आणि आताचं झालेलं पाहू शकाल अगदी छान फंजी आणि अगदी आकारमान हा मोठा झाला आहे. तर लगेचच तिकडच्या सिरपमधनं काढून इकडच्या सिरपमध्ये आपल्याला लगेचच हे रसगुल्ले हे टाकून घ्यायचे. आता आपल्याला याचा आकारमान पुन्हा आणखी लहान दिसतोय आणि आणखी काय होणार आहे, याला आपण भिजू दिल्यानंतर गार झाल्यानंतर पुन्हा आणखी याचा आकार हा वाढतो. तर अगदी परफेक्ट मार्केटमध्ये जसे मिळतात तसे अगदी छान, अगदी सॉफ्ट, अगदी रसरशीत आणि अगदी परफेक्ट असे जाळीदार असे आपले हे नासलेले दुधापासून म्हणजे फाटलेल्या दुधापासून आपले रसगुल्ले हे तयार झाले. अगदी परफेक्ट आहे. नक्की तुम्ही दूध जर तुमचं फाटलं त्यानंतर नक्की तुम्ही या पद्धतीने हा प्रकार करून बघा. तुम्ही नेहमी स्वतःहून आपण दूध खराब करू जेणेकरून आपल्याला रसगुल्ले हे बनवायची वेळ येईल. जर अशा पद्धतीने बनवाल तर अगदी परफेक्ट आपले रसगुल्ले हे तयार आहे. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी छान परफेक्ट तयार. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.